काय ग किती उशीर, कधीची वाट पाहते तुझी? अगं उशीरच झाला. बरं मला सांग, अर्चना तयार झालीये का? नाही ग, तुझ्या खोलीतच येते. जा ना मदत कर तिला. बरं मायाताई आलेच मी. अहो इतकं घाई गडगडीत झालं सगळं, त्यामुळे आमची जरा धांदलच झाली. आज कुणाची माझ्या बहिणीला दुष्ट लागू नये. वहिनी? अगं बहिणी नाही तर काय, आज तू माझी बहिणी होणारच ना. अहो प्रमिलाताई, इथे आहात का तुम्ही? या या मायाताई या. अगं बाई अर्चना, काय सुंदर दिसतेस ग तू. अगदी एखाद्या चित्रपटातल्या नायिकेसारखी. खूप छान. काय प्रमिलाताई, अहो केव्हाची शोधतेय मी तुम्हाला. इथे बसून होतात तुम्ही? नाही, अर्चनाची तयारी व्हायची आहे ना. अहो अर्चनाची तयारी आर्या करते, तुम्ही तर इथे नुसत्या बसूनच होतात. चला बाहेर बसून थोड्या गप्पा मार. बरं बरं चला. अर्चना येतो हा मी. हा चल या. हा. माझा दादा खूप लकी आहे, त्याला तुझ्यासारखी सुंदर बायको मिळाली. पण काही म्हणा प्रमिलाताई, तुमच्या मुलीचं इथे लग्न जमलंय. या सगळ्याचं क्रेडिट माझं. माझ्यामुळे जमलंय हे लग्न. काय 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 आठवत नाही तुम्हाला? आपण सर्वात पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो, अर्चनाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा. आठवतंय का? तेव्हा हॉस्पिटलमधल्या सगळ्यांना वाटलं होतं की विश्वमोहन अर्चनाचा नवरा आहे. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं, या विश्वमोहनला असा तसा सोडू नका. हे सगळं छान ठरवूनच केलंय तुम्ही, आणि माझ्या मते हे काही चुकीचं नाहीये. शेवटी एका आईने आपल्या मुलीच्या भल्यासाठी केलंय हे सगळं. हो, मी ठरवूनच आले होते, पण आमच्या अर्चनाला हे काही मान्य नव्हतं. तिला काही पटतच नव्हतं. अहो एवढी मोठी संधी कोण घालवणार? अगदी बरोबर प्रमिलाताई. अहो मग मीच घेतला पुढाकार. तुम्ही बसा, मी जरा आपल्या दोघींसाठी सरबत घेऊन येते. तुला मावशी बोलवतायत. मावशी? हो. आता आणि काय झालं पुन्हा? गुरुजींनी सगळी सांगितलेली कामं पण केलीत आणि बघ जा आता बघतो. मायाताई, अहो मावशींनी गुरुजींसाठी सरबत मागितलं होतं. हे एक मिनिट. काय झालं? तू हे सरबत घेऊन नाही जाऊ शकत. का? हे माझं उष्ट सरबत आहे. अरे मावशी अगं अहो ताई, काय गुरुजी? मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे, वधूवरांना बोलवा लवकर. आज खूप आनंदाचा दिवस आहे. अहो एकतर साहेबांच्या मधला आणि आर्यातांमधला वाद मिटला आणि आपल्या साहेबांचं लग्न पण होते. पण एक गोष्ट खटकते बघा. काय? आपल्या मैथिली ताईने आहे तिथं. एवढा अपमान, एवढी नाचक्की मी कधीच सहन नाही केलेली आजपर्यंत. मला एकटीला घरी ठेवून हे सगळेजण लग्नाला गेलेत. ठीक आहे, नाही ठीक आहे, आज मजा मारा म्हणा. आजचा दिवस तुमचा, पण परिस्थिती लवकरच बदलेल आणि उद्या माझा दिवस असेल. मस्त आहे ना? मस्तच आहे. तुमच्या मुलीने तुमचं स्वप्न पूर्ण केलंय. कसलं? विश्वमोहनला गटवण्याचं. त्यासाठीच तर आलात ना तुम्ही इथे, तुमच्या मुलीला घेऊन. तुम्ही आणि तुमच्या मुलीने एवढा मोठा पराक्रम केला, पण बाहेर जगाला तर असं वाटतंय की हे लग्न आर्या आणि मावशीने जुळवून आणलंय. माझ्या मुलीने विश्वमोहनला लग्नाला तयार केलंय. माझ्या सांगण्यावरून मी म्हटलंय म्हणून. हो ना? मग हे कळू दे सगळ्या जगाला. तुम्ही सांगा. मग सांगा सगळ्यांना. आता बघ विश्वमोहन, कशी वाट लावते मी तुझ्या लग्नाची ते.